Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landage. In your previous lecture you have studied point scope of business. In the scope of business, first point industry and second point commerce. सो फर्स्ट पॉईंट इंडस्ट्री आपला तिथं कंप्लीट झालेला आहे. आपण तिथं कंप्लीट केलेला आहे. त्यामध्ये आपण टाईप्स ऑफ इंडस्ट्री पाहिल्या. त्यामध्ये देर आर 2 टाईप्स आपल्याला दिलेले होते. त्यामध्ये प्रायमरी इंडस्ट्री असेल, सेकंडरी इंडस्ट्री असेल. इन द प्रायमरी इंडस्ट्रीज अगेन 2 टाईप्स इन्क्लुडेड. सो फर्स्ट एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, सेकंड जेनेटिक इंडस्ट्री अँड सी पॉईंट सर्व्हिस इंडस्ट्री. ओके, सो या पद्धतीनं आपण पहिला पॉईंट जो आपला आहे इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये प्रायमरी इंडस्ट्री, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, जेनेटिक इंडस्ट्री, सेकंडरी इंडस्ट्री अँड सर्व्हिस इंडस्ट्री आपण चेकआउट केलेला आहे. आणि आजचं जे लेक्चर असणार आहे, टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडीज पॉईंट नंबर सेकंड, कॉमर्स. ओके, सो इन द कॉमर्स फर्स्ट पॉईंट ट्रेड. ट्रेड इन द ट्रेड, इंटरनल ट्रेड अँड in the commerce, first point trade and second point auxiliaries to trade. ओके, फर्स्ट पॉईंट आपला काय आहे तर ट्रेड. ट्रेडमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे तर ट्रेडमध्ये इन द ट्रेड फर्स्ट ए पॉईंट इंटरनल ट्रेड, बी पॉईंट एक्सटर्नल ट्रेड. इन द इंटरनल ट्रेड देर आर 2 टाईप्स. ओके, फर्स्ट होलसेल ट्रेड, सेकंड रिटेल ट्रेड. And second B point external trade. In the external trade 2 types. First import trade, second export trade. And second point auxiliaries to trade. त्यामध्ये there are 5 points. So first transport, second insurance, third warehousing, 4 banking and 5 advertising. मग आपण स्कोप ऑफ इंडस्ट्री हा पॉईंट बघतो. तुम्हाला जर एक्झाममध्ये स्कोप ऑफ बिझनेस एक्सप्लेन करण्यासाठी क्वेश्चन विचारला गेला तर काय काय लिहिलं तिथं अपेक्षित आहे किंवा काय काय तुम्ही तिथं एक्सप्लेन केलं पाहिजे, तर तुम्ही तिथं इंडस्ट्री हा पॉईंट एक्सप्लेन केला पाहिजे. मग इंडस्ट्रीमध्ये काय काय येणार, टाईप्स ऑफ इंडस्ट्री असतील वेगवेगळ्या. ओके, आणि त्यानंतर कॉमर्स हा पॉईंट तुम्ही तिथं एक्सप्लेन केला पाहिजे. मग कॉमर्समध्ये 2 पॉईंट येतील. पहिला ए ट्रेड अँड सेकंड ऑक्सिलरीज टू ट्रेड. सो या पद्धतीनं तिन्ही पॉईंट तिथं एक्सप्लेन होणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. मग आपण आजचं लेक्चर जे आपलं असणार आहे त्यामध्ये आपण कॉमर्स हा पॉईंट स्टार्ट करणार आहोत. मग कॉमर्समध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे ते कॉमर्स म्हणजे काय किंवा कॉमर्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन काय केलं गेलं आहे की बिझनेस कशा पद्धतीने कॉमर्समध्ये सांगितले जातात. तर त्यामध्ये इन द कॉमर्स इट इन्क्लूड ऑल ॲक्टिव्हिटीज विच आर कनेक्टेड टू द ट्रान्सफर ऑफ गुड्स फ्रॉम द प्लेस ऑफ प्रोडक्शन टू द अल्टिमेट कन्झ्युमर्स. बघा, कॉमर्समध्ये सर्व काही ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड केल्या जातात. त्या कशा पद्धतीच्या तर गुड्स हे तयार करण्यापासून ते कंझ्युमर्सपर्यंत पोहोचवण्यापर्यंतच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या कॉमर्समध्ये काय केल्या जातात, इन्क्लूड केल्या जातात. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कॉमर्समध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड केल्या जातात. मग त्यामध्ये वस्तू तयार करण्यापासून वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यापर्यंत ज्या काही ॲक्टिव्हिटीज येतात त्या सर्व ॲक्टिव्हिटीज कॉमर्समध्ये इन्क्लूड केल्या जातात. मग त्यामध्ये रॉ मटेरियल कलेक्ट करण्यापासून ते फायनल प्रोडक्ट पॅकिंग करेपर्यंत ते ट्रान्सपोर्ट त्याचं करून ते कस्टमरच्या हातापर्यंत पोहोचेपर्यंत, ते मार्केटिंग करेपर्यंत, सेलिंग करेपर्यंत, ॲडव्हर्टायझिंग करेपर्यंत ज्या काही ॲक्टिव्हिटीज येतात त्या सर्व ॲक्टिव्हिटीज कॉमर्समध्ये इन्क्लूड केले जातात. इन द कॉमर्स इज द सम टोटल ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज कनेक्टेड विथ द प्लेसिंग ऑफ द प्रोडक्ट बिफोर द अल्टिमेट कंझ्युमर. ओके, इट प्रोव्हाइड्स द नेसेसरी लिंक बिटवीन द प्रोड्युसर अँड द consumer of goods. Commerce is defined as activities involving the removal of hindrance in the process of exchange. Commerce include all those business activities which are undertaken for the sale or exchange of goods and services and facilities their availability of consumption and use through trade, transport, banking, insurance and warehousing. Thus consumers include trade and auxiliaries to trade, that is a transport, banking, insurance and warehousing. Okay,
काय सांगितलं गेलं तुम्हाला, तर कॉमर्समध्ये सर्व काही ॲक्टिव्हिटीज काय होतात, इन्क्लूड होतात. मग कोणत्या ॲक्टिव्हिटीज, वस्तू तयार करण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज येतात. त्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज काय केल्या जातात, इन्क्लूड केल्या जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील, मग बँकिंग सर्व्हिसेस असतील, इन्शुरन्स सर्व्हिसेस असतील, किंवा स्टोरेजची सर्व्हिस असेल, किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल, या सर्व गोष्टींचा काय होत असतं, या सर्व ॲक्टिव्हिटी ज्या असतील त्यासुद्धा ॲक्टिव्हिटी काय होतात, कॉमर्समध्ये ॲड केल्या जातात. त्याचबरोबर जी काही प्रोसेस असते, कोणती प्रोसेस, तर वस्तू तयार केल्यापासून वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत. मग त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल, जी काही वस्तू आहे त्याचं इन्शुरन्स असेल, जे काही वस्तू तयार केलेली आहे, एक्स्ट्रा प्रोडक्शन तयार केलेलं असेल, एक्स्ट्रा प्रोडक्शन घेतलेलं असेल, ते एक्स्ट्रा प्रोडक्शन वेअर हाऊसिंगमध्ये ठेवण्यापर्यंत असेल, किंवा स्टोरेज हाऊसपर्यंत ठेवण्यापर्यंत असेल, या सर्व ॲक्टिव्हिटीज काय केल्या जातात, कॉमर्समध्ये इन्क्लूड केल्या जातात. Commerce is defined as activities involving the removal hindrances in the process of exchange. Okay, commerce includes all those business activities which are undertaken for the sale or exchange of the goods and services, facilities their availability of consumption and use of through trade. बघा, जे काही ॲक्टिव्हिटीज असतील ज्यामधून काय केलं जातं, तर ट्रेड, त्यामध्ये व्यापार केला जातो, त्यामध्ये कस्टमरला सॅटिस्फॅक्शन मिळतं. सो या सर्व ॲक्टिव्हिटीज कॉमर्समध्ये इन्व्हॉल्व केल्या जातात. त्यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेससुद्धा तिथं इन्व्हॉल्व केल्या जात असतात. त्यानंतर तुम्हाला काय सांगितले, द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉमर्स आर ॲज फॉलोज. मग द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉमर्स आर ॲज फॉलोज. मग कॉमर्सचे 2 मेन कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये काय सांगितले, कॉमर्स इज अ सम ऑफ टोटल ऑफ ॲक्टिव्हिटीज विच फॅसिलिटेट द अवेलेबिलिटी ऑफ गुड्स टू कन्झ्युमर फ्रॉम डिफरंट प्रोड्युसर. बघा, कॉमर्समध्ये काय आहे, तर ज्या काही ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या असतील त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजची बेरीज केली जाते. त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, फॅसिलिटीज असतील, सर्व्हिसेस असतील, ज्या काही ग्राहकांसाठी, कस्टमरसाठी वेगवेगळे प्रोड्युसर्स असतात ते अवेलेबल करून देतात, त्याची टोटल केली जाते. म्हणजेच काय, तर ग्राहकांसाठी जे काही अवेलेबल करून दिलं जातं त्या सर्वांचं कलेक्शन असेल ते सर्व इन्क्लूड केलं जातं. कशामध्ये, तर कॉमर्समध्ये. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलं, तर इट एम ॲट इन्शुअरिंग प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. आता कॉमर्सचं मेन एम काय आहे, तर प्रॉपर गुड्सचं जे काही तयार केलेलं प्रोडक्शन असेल त्या प्रोडक्शनमध्ये जे काही गुड्स तयार केलेले आहेत त्या गुड्सचं प्रॉपर काय करणं, तर डिस्ट्रीब्युशन करणं. ओके, नुसतं तयार करून ठेवून चालेल का आपल्याला, तर नाही, कारण जे काय आहे तयार झालेलं ते ग्राहकांपर्यंत योग्य टाईममध्ये पोहोचणं गरजेचं आहे. ओके, जोपर्यंत ग्राहकांची डिमांड असेल तोपर्यंत ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं, किंवा डिमांडनंतर जर ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचली तर त्याची किंमत राहत नाही मार्केटमध्ये. थर्ड काय सांगितलं, तर इट ॲड्स डिफरंट टाईप्स ऑफ युटिलिटीज टू द गुड्स बाय मेकिंग गुड्स अवेलेबल ॲट द राईट टाईम अँड द राईट प्लेस टू द पीपल हू नीड देम. ओके, बघा, ज्यांना गरज आहे त्यांना योग्य जागेवरती योग्य वेळेला ती वस्तू पोहोचवणं अतिशय आवश्यक आहे. त्या वस्तू त्यांना योग्य वेळेमध्ये मिळणं गरजेचं आहे, कारण जी वेळ असते योग्य त्या डिमांडची, त्या योग्य त्या डिमांडमध्येच ग्राहकांपर्यंत काय केलं पाहिजे, बिझनेसमननी आपल्या वस्तू पोहोचवल्या पाहिजेत, ते गरजेचं आहे. इट इन्क्लूड्स ट्रेड अँड ऑक्झिलरी टू ट्रेड्स. ओके, त्यानंतर काय सांगितलं, द होल रेंज ऑफ कॉमर्स ॲक्टिव्हिटीज आर क्लासिफाईड ॲज अंडर. मग कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज कॉमर्समध्ये घेतल्या जातात, तर त्यामध्ये पहिला असेल ट्रेडमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, द प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स इज कॉल्ड ट्रेड. विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. तर ट्रेड म्हणजे काय, तर ट्रेड म्हणजे व्यापार म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी वस्तूच्या खरेदी विक्रीची प्रक्रिया केली जाते किंवा प्रोसेस केली जाते त्याला काय म्हणलं जातं, व्यापार असं म्हणलं जातं. ज्या ठिकाणी एखादी वस्तू खरेदी विक्रीची प्रक्रिया केली जाते त्याला व्यापार असं म्हणलं जातं. इट इज द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अमंग बायर्स अँड सेलर्स. तिथं वस्तू आणि सेवा काय केल्या जातात, एक्सचेंज केल्या जातात. अनेक विक्रेते खरेदीदार असतात ज्यांच्यामध्ये एक्सचेंज केले जाते गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, इन विच बोथ द पार्टीज आर
बेनिफिटेड. आणि बघा, जे काही व्यापार असेल त्या व्यापारामध्ये काय केलं जातं, वस्तू आणि सेवा काय केल्या जातात, एक्सचेंज केल्या जातात. कोणामध्ये एक्सचेंज केल्या जातात, तर बायर्स असतील, सेलर्स असतील, यांच्यामध्ये एक्सचेंज केल्या जातात आणि त्यामधून दोघांना सुद्धा फायदा हा मिळत असतो. ट्रेड इज क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. आता बघा, ट्रेड जो आहे तो ट्रेड 2 टाईप्समध्ये क्लासिफाईड केलेला आहे. त्यामध्ये पहिला टाईप जो असेल तो असेल इंटरनल टाईप, त्यानंतर जो असेल तो असेल एक्सटर्नल टाईप. इन द इंटरनल ट्रेडमध्ये तुम्हाला 2 टाईप सांगितलेले आहेत, होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. ओके, इंटरनल ट्रेडमध्ये तुम्हाला काय सांगितलं, होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. तर इंटरनलमध्ये काय सांगितलं आहे, द प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स विदिन द एज ऑफ अ कंट्री इज कॉल्ड इंटरनल ट्रेड. इंटरनल ट्रेड म्हणजे काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. इंटरनल ट्रेड म्हणजे काय, तर जे काही खरेदीदार किंवा विक्रेते असतील या दोघांमध्ये जो काही फायदा होतो त्या फायद्याला काय बोललं जातं, नफा म्हटलं जातं. तो दोघांमध्ये होणं गरजेचं असतो. त्याचबरोबर अंतर्गत व्यापार म्हणजे काय, तर वस्तू खरेदी आणि विक्री करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती व्यापार देशाच्या किनाऱ्यावरती चालत असतो. ओके, काठावरती चालत असतो, त्याला इंटरनल ट्रेड असं म्हणलं जातं. म्हणजेच काय, देशामध्येच जी काही वस्तूंची सेवांची खरेदी विक्री केली जाते त्याला काय म्हणलं जातं, इंटरनल ट्रेड असं म्हणलं जातं. अंतर्गत व्यापार असं म्हणलं जातं, जो की देशाच्या किनाऱ्याच्या आतमध्ये केला जातो. जी काही बाँड्री असेल त्या बाँड्रीच्या आतमध्ये केला जातो. त्यामध्ये पहिला टाईप तुम्हाला दिलेला आहे होलसेल ट्रेड. In the wholesale trade, the process of purchase of goods in huge quantity from producer and their resale to retailer is known as wholesale trade. Wholesale trade म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. The retailer then further sells these goods to the final consumers. काय सांगितलं गेलं आहे होलसेल ट्रेडमध्ये, होलसेल ट्रेड म्हणजे काय, तर होलसेल ट्रेड म्हणजे घाऊक व्यापारी. पहिले लक्षात घ्या, होलसेल ट्रेड म्हणजेच घाऊक व्यापारी. म्हणजे जे काही उत्पादक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये माल खरेदी करायचा, माल परचेस करायचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये माल हा परचेस करून तो किरकोळ विक्रेते जे असतील, रिटेलर्स जे असतील, जे छोट्या प्रमाणामध्ये मालाची विक्री करतात, त्यांना तो माल विकायचा, याला घाऊक व्यापारी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर उत्पादकाकडून जे काही प्रोड्युसर असतील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये ह्यूज क्वांटिटीमध्ये माल हा परचेस करायचा आणि तो माल छोट्या प्रमाणामध्ये विकणाऱ्या रिटेलर्सना तो आपण सेल करायचा, म्हणजेच त्याची पुनर्विक्री आपण करायची. त्याला आपण काय म्हटलं जातं, तर त्याला होलसेलर म्हटलं जातं किंवा होलसेल ट्रेड असं तिथं म्हटलं जातं. होलसेल ट्रेड घाऊक व्यापार असं तिथं म्हटलं जातं आणि ती व्यक्ती जी ती क्रिया करणारी असते त्याला घाऊक व्यापारी असं म्हटलं जातं. घाऊक व्यापारी म्हणजे काय, तर उत्पादक जे काही प्रोड्युसर आहेत त्या प्रोड्युसरांकडून काय करायचं, मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये माल हा परचेस करायचा आणि आपण जे काही लोक छोट्या क्वांटिटीमध्ये मालाची विक्री करतात त्यांना तो विकायचा. म्हणजेच काय झालं, होलसेल ट्रेड. ओके, द रिटेलर्स देन फर्दर सेल्स द गुड्स टू द फायनल कन्झ्युमर. आणि जे काही रिटेलर्स असतात ते काय करतात, ते प्रोडक्ट्स, ते सर्व्हिसेस कस्टमर्सना प्रोव्हाइड करतात किंवा त्या वस्तू कस्टमर्सना देतात किंवा विक्री करतात. ओके, हे झालं होलसेल ट्रेडमध्ये. त्यानंतर रिटेलर ट्रेड म्हणजे कोण, तर किरकोळ व्यापारी. किरकोळ व्यापार यामध्ये काय केलं जातं, आता होलसेलमध्ये काय केलं जातं, प्रोड्युसरकडून डायरेक्टली मोठ्या प्रमाणामध्ये माल घ्यायचा आणि रिटेलर्सला विकायचा. रिटेलर्स कोणाला विकतात, कस्टमर्सना विकतात. तर रिटेलर्समध्ये काय सांगितलं, इन द रिटेलर ट्रेड The retailer sells the goods and services to the ultimate consumers is known as retailer trade. का रिटेलर ट्रेड तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की रिटेलर ट्रेड म्हणजे काय, तर
किरकोळ व्यापार, किरकोळ व्यापारी काय करत असतो किंवा किरकोळ विक्रेता जो असतो तो काय करत असतो, जे काही ग्राहक असतील, फायनल आपले कस्टमर असतील, कन्झ्युमर्स असतील, त्यांना प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस काय करत असतो, विक्री डिरेक्टली करत असतो. ओके, हे झालं इंटरनल ट्रेड. त्यानंतर इथंच बघा आपण लगेच पॉईंट घेतला एक्सटर्नल ट्रेड. हा पॉईंट आपला इथं हवा होता. एक्सटर्नल ट्रेड लक्षात घ्या. In the external trade, the purchase and sales of goods between two countries. Okay, external trade, the purchase and sales of goods between two countries are called external trade. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्सटर्नल ट्रेड म्हणजे काय. इट इज ऑल्सो कॉल्ड फॉरेन ट्रेड. त्यालाच काय म्हटलं जातं, फॉरेन ट्रेड म्हटलं जातं. There are two types of external trade. There are two types of foreign trade. मग काय सांगितलं तर बाह्य व्यापार. एक्सटर्नल ट्रेड आपण बघितला काय आता, इंटरनल ट्रेड जो की देशाच्या अंतर्गत भागामध्ये, देशाच्या किनाऱ्याच्या आत, बॉर्डरच्या आत होतो तो इंटरनल. आता देशाच्या बाहेर किंवा दोन देशामध्ये जो कोणता ट्रेड होतो त्याला काय म्हटलं जातं, त्याला एक्सटर्नल ट्रेड म्हटलं जातं. बाह्य व्यापार, दोन देशांमधील वस्तूची खरेदी विक्री होते त्याला काय म्हटलं जातं, तर बाह्य व्यापार असं म्हटलं जातं. ओके, जो काही बाह्य व्यापार केला जातो त्या बाह्य व्यापाराचे काय सांगितलं, दोन टाईप सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला इम्पोर्ट ट्रेड असेल, देन एक्सपोर्ट ट्रेड असेल. ओके, इम्पोर्ट ट्रेड म्हणजे काय तर आयात, आणि त्यानंतर एक्सपोर्ट ट्रेड म्हणजे काय तर निर्यात व्यापार. आयात व्यापार, निर्यात व्यापार अतिशय इझी आहे. आयात व्यापार, निर्यात व्यापारामध्ये काय सांगितलं गेलं आहे तर अँड इम्पोर्ट इज अ गुड्स ऑर सर्व्हिसेस ब्रॉड इन टू वन कंट्री फ्रॉम अनादर. बघा, इम्पोर्टमध्ये आयात व्यापारामध्ये काय केलं जातं, गुड्स अँड सर्व्हिसेस खरेदी केल्या जातात फ्रॉम अनादर कंट्रीकडून, दुसऱ्या कंट्रीकडून काय केलं जातं तर गुड्स अँड सर्व्हिसेस आपल्या कंट्रीसाठी खरेदी केल्या जातात, परचेस केल्या जातात. द वर्ड इम्पोर्ट इज डिराइव्ड फ्रॉम द वर्ड पोर्ट सिन्स गुड्स आर ऑफ्टन शिप्ड बोट टू फॉरेन कंट्रीज. ओके, फॉरेन कंट्रीजच्या ज्या काही बोट असतील त्या बोटद्वारे काय केला जातो, माल हा मोठ्या प्रमाणामध्ये आयात केला जातो, इम्पोर्ट केला जातो. ओके, देन अलॉंग विथ एक्सपोर्ट्स इम्पोर्ट्स फ्रॉम द बॅकबोन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. बघा, आयात निर्यातीच्या मागे जो काही म्हणजे जे काही केलं जातं ते कशा अंडर केलं जातं तर इंटरनॅशनल ट्रेडच्या अंडर केलं जातं. द हायर ऑफ द व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट एंटरिंग a country compared to the value of export, the more negative that country's balance of trade becomes. इम्पोर्ट ट्रेडमध्ये लक्षात काय ठेवायचं की इम्पोर्ट ट्रेड हा काय केला जातो तर इम्पोर्ट ट्रेड हा दोन देशांमध्ये वस्तू परचेस किंवा सेल करण्यासाठी केला जातो आणि दोन देशाच्या बाउंड्री. आयात हा शब्द कशापासून बनलेला आहे तर आयात हा शब्द जो असेल, इम्पोर्ट हा शब्द जो असेल तो ज्या काही बाउंड्रीज असतील त्या बाउंड्रीजवरती जे काही शिप असतील, शिप किंवा काय म्हटलं जातं बोट म्हटलं जातं, त्या बोटद्वारे काय केलं जातं माल हा आणला जातो दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये. ओके, आणि हा इंटरनॅशनल ट्रेड जो असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार जो असेल तो व्यापाराचं काय बनलेला आहे, कणा बनलेला आहे असं मला सांगितलं गेलेलं आहे, बॅकबोन सांगितलं आहे. इम्पोर्ट ट्रेड हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा बनला आहे. ओके, अँड द हायर व्हॅल्यू ऑफ द इम्पोर्ट एंटरिंग अ कंट्री compared to the value of export, the more negative that country's balance of trade becomes. जे काही देश असतील व्यापार करण्याचे त्या देशाच्या व्यापाराचे संतुलन हे नकारात्मक होत असते निर्यातीच्या मूल्याच्या तुलनेमध्ये जास्त जर असेल तर आयात. त्यामुळं आयात जी असेल ती आयात पण तेवढी प्रॉपर असणं आवश्यक आहे इम्पोर्ट ट्रेडमध्ये. ओके, हा झाला इम्पोर्ट ट्रेड. यामध्ये लक्षात ठेवायचं की इम्पोर्ट ट्रेड म्हणजे काय. त्यानंतर जर तुम्हाला विचारलं गेलं तर त्यामध्ये आहे एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्ट ट्रेडमध्ये काय विचारलं जाऊ शकतं तर एक्सपोर्ट ट्रेडमध्ये
काय विचारण्यासारखं आहे तर एक्सपोर्ट ट्रेडमध्ये एक्सपोर्ट ट्रेड म्हणजे काय हे विचारलं जाऊ शकतो तर एक्सपोर्ट ट्रेडमध्ये निर्यात व्यापार. ओके, निर्यात व्यापार हे काय आहे तर आंतरिक एक व्यापाराचं कार्य आहे. आंतरिक जे काही ट्रेड केले जातात, व्यापार केला जातो त्यामध्ये आंतरिक कार्य आहे, सर्वच आंतरिक कार्य आहेत. त्यामध्ये ज्याद्वारे एकामध्ये उत्पादन केले जाते त्यातून भविष्यातील जी काही विक्री असेल व्यापारासाठी देश दुसऱ्या देशात पाठवला जातो. बघा, निर्यातीसाठी काय केलं जातं, आपल्या देशातील माल हा दुसऱ्या देशामध्ये पाठवला जातो. एका देशातील माल दुसऱ्या देशामध्ये पाठवला जातो. कशामध्ये? एक्सपोर्ट ट्रेडमध्ये. अँड एक्सपोर्ट इज अ फंक्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड वेअर बाय गुड्स प्रोड्युस्ड इन वन कंट्री आर शिप टू अनअदर कंट्री फॉर अ फ्युचर सेल ऑर ट्रेड. भविष्यातील सेलसाठी, व्यापारासाठी काय केलं जातं, आपल्या देशातील माल हा दुसऱ्या देशामध्ये पाठवला जातो. द सेल ऑफ सच अ गुड्स ॲड टू द प्रोड्युसिंग नेशन्स ग्रॉस आउटपुट. देन इफ यूज्ड फॉर ट्रेड, एक्सपोर्ट आर एक्सचेंज फॉर other product or services in other countries. Exports are one of the oldest forms of economic transfers and occur on a large scale between nations that have forever restriction on trade such as tariffs or subsidies. Most of the largest companies operating in advanced economic drives a substantial portion of their annual revenue फ्रॉम द एक्सपोर्ट टू अनअदर कंट्रीज. काय सांगितलं गेलं आहे? एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्ट ट्रेडमध्ये काय केलं जातं तर आपल्या देशातून माल हा काय केला जातो दुसऱ्या देशामध्ये निर्यात केला जातो. इम्पोर्टमध्ये आपण काय बघितलं जातो तर आपण दुसऱ्यांकडून घेतो. आता एक्सपोर्टमध्ये काय तर आपण दुसऱ्यांना देतो. मग काय सांगितलं जातं इथं तर मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंचं काय केलं जातं, हस्तांतरण केलं जातं. सर्व जे काही वस्तू हव्या असतील त्या आपल्याकडून त्यांना दिल्या जातात, दुसऱ्या देशाला दिल्या जातात. दुसऱ्या देशाकडून आपल्याला जे हवे ते आपण इम्पोर्ट ट्रेडमध्ये त्यांच्याकडून घेत असतो आणि आपल्याकडून त्यांना देत असतो. ओके, भविष्य काळासाठी विक्री आणि व्यापारासाठी देश काय करत असतात, एकमेकांकडून जे काही आपल्याला हवं असेल व्यापार करण्यासाठी ज्या काही वस्तू किंवा सेवा हव्या असतील त्या एकमेकांना देत असतात, एकमेकांकडून घेत असतात. आणि व्यापारामध्ये इंटरनॅशनल ट्रेडला मोठ्या प्रमाणामध्ये काय आहेत ते निर्बंध घातलेले आहेत व्यापारावरती. जसं की व्यापाराचे रेट काय असतील, त्यानंतर त्यांना टॅक्स काय असेल, त्यांना सबसिडी काय असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध त्यांना घातलेले आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉमर्समधील पहिला आपला पार्ट जो आहे कॉमर्समधील ट्रेड आपण तो इथं पाहिलेला आहे. ट्रेडमध्ये वेगवेगळे ट्रेड आपण पाहिलेले आहेत. मग वेगवेगळ्या ट्रेडमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ ट्रेड आपण इथं बघितलेले आहेत. मग त्यामध्ये फर्स्ट ट्रेड असेल इंटरनल ट्रेड, देन सेकंड एक्सटर्नल ट्रेड. इंटरनल ट्रेड, इन द इंटरनल ट्रेड होलसेल ट्रेड, रिटेल ट्रेड. इन द एक्सटर्नल ट्रेड इम्पोर्ट ट्रेड. ओके, इम्पोर्ट ट्रेड, एक्सपोर्ट ट्रेड. सो या पद्धतीने वेगवेगळे ट्रेड आपण इथं पाहिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरचे आपला असणार आहे. त्या नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, आपला जो मेन पॉईंट एक्स्ट्रा स्कोपमधील राहतोय तो कुठला आहे तर तो पॉईंट आपला आहे ऑक्सिलरीज टू ट्रेड. त्यामध्ये आपल्याला 5 पॉईंट दिलेले आहेत. ट्रान्सपोर्ट असेल, इन्शुरन्स असेल, वेअरहाऊसिंग असेल, बँकिंग असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल. सो या पद्धतीचे 5 पॉईंट आपण तिथे एक्सप्लेन करूया. विथ या लेक्चरवरती आपण एक रिव्हिजनसुद्धा घेणार आहोत. ओके, सो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, क्वेरी असेल तर तुम्ही मला कशामध्ये कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो तुम्हाला सांगितलं काय जाऊ शकतं तर इंटरनल ट्रेड म्हणजे काय, होलसेल ट्रेड म्हणजे काय, त्यानंतर एक्सटर्नल ट्रेड म्हणजे काय, इम्पोर्ट ट्रेड म्हणजे काय, एक्सपोर्ट ट्रेड म्हणजे काय तुम्हाला मला विचारलं जाऊ शकतं कॉमर्समध्ये. त्याचबरोबर कॉमर्समध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व होतात किंवा इन्क्लूड होतात. त्यानंतर सेकंडरी जेनेटिक इंडस्ट्री असेल, सेकंडरी इंडस्ट्री असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, प्रायमरी इंडस्ट्री असेल, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री असेल म्हणजे काय. सो हे वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला इंडस्ट्रीबद्दल सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यानंतर इंडस्ट्री कशाची कन्सर्न असते किंवा कन्सर्न रिलेटेड असते हे तुम्हाला तिथे विचारलं जाऊ शकतं. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉमर्स हा पॉईंट बघितला. कॉमर्सच्या पॉईंटमधला एक सब पॉईंट आपण आज बघितलेला आहे तो म्हणजे ट्रेड असेल. सेकंड जो पॉईंट आपला असेल ऑक्झिलरीज टू ट्रेड तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, सो स्टुडंट तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि लेक्चर बघत असताना कंप्लीट लेक्चर बघा, कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा. सेपरेटली तुम्हाला नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तरी नोट डाऊन करून घ्या. जे काय सांगितलं जाते की तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं. थँक्यू.